खिलार महाराष्ट्राची शान चॅनलने आजपर्यंत तुमच्यासमोर यूट्यूब, टिकटॉक, इंस्टाग्राम, फेसबुक, कॅलेंडर, कॅप, टी शर्ट, खिलार पुस्तक, शॉर्ट फिल्म अशा वेगवेगळ्या माध्यमातून देशी गोवंश खिलार संवर्धनाचे काम केले। तर मग मंडळी, आज एक नवीन माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर येत आहे भारतातील सगळ्यात पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप। आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन येत आहोत लवकरच। महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। तर मंडळी, आपण आता इथे असलेल्या आपल्या समोर बऱ्याचशा दोन जातीवंत अशा गायी आहेत। सर, आम्हाला या दोन गायी या गायीची आणि पलीकडच्या गायीची माहिती द्या सर। आता ह्या जी आपली ते 19 वर्षाची गाय आहे ना, तिचीच ही कालवड आहे। एक 6व्या वेताची कालवड आहे, म्हणजे तिचं 6व्या वेतांदा ही कालवड झाली ती। आता हिचं पाहिलं तर हे खूप म्हणजे तिच्यापेक्षा सुद्धा 1.5 लिटर, म्हणजे हिचं आम्ही पाहिलं 11.5 लिटर ही गाय दूध देते। आणि विशेष असा आहे की आत्तापर्यंत मी तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगितलं की वळूचं 75% गुण हे तिचं वासरू घेत असतं आणि आईचं 25%च घेतं। पण आत्ता हिला जे खून झालेला आहे तो साधारण 3.5-4 महिन्याचा आहे। तर यावेळेस या येताला या गाईचं त्याच्यामध्ये 95% 90-95% गुण आलेत। सेम टू सेम या गाईचं वासरू आपल्याला झालेलं आहे। तर हिचं 11.5 लिटरचं रेकॉर्ड आहे दुधाचं। तर हिचा जर तो वळू, तिचं जर वासरू आम्ही वळू म्हणून ठेवलं तर भविष्यात दुधासाठी जे दुधा वंशवाल्याचा जो वळू म्हणून तयार तर तो 100% होऊ शकतो। आम्ही त्याला अशी श्युरिटी देऊ शकतो की त्या वळूची पैदास जी होणार आहे ती 100% 9-10 लिटर पहिले येताला दूध देईल कालवड। ओके। आता सर एक विचारायचं, आपली मी मगाशी दूध काढलेली ती गाय, परत ही गाय, गाईचं दूध हे पहिल्या वेताला, दुसऱ्या वेताला हे एक स्टेप बाय स्टेप वाढत असतं का कसं असतंय? साधारण एक पहिल्या वेताला गायीनी जर 8-8.5 लिटर दूध दिलं तर ती 100% दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या येतापर्यंत ती गायी आपल्याला 10+ दूध 100% देणारच, देऊ शकतीच। आता ह्या गायीचं जे खोंड आहे तो कुठल्या बैलाचा आहे? तो काळेबाग आप्पा माळशिरस, त्यांचा जो काळ्या कलरचा आहे सोन्या, तर त्या बैलाचं पैदास आहे आपल्याकडं। पण त्या बैलाचं काहीच गुण घेतले नाही आहेत, ते पूर्णपणे त्याच्या आईवरच पडलेले वासरू। आता वासरू बैलावर गेले का आईवर गेले, आता हे आपण कशावरनं म्हणजे सांगत असतो मुख्य? आता जर पाहिलं तर म्हणजे हिचा बांधा, ही जे सिंग, कान, नक्या, ही जे गळवण आणि कलर, हे सगळं जे आहे ते सगळं त्यावर आपण डिपेंड करायचं। किंवा आता समजा वळू भरला असेल तर वळू आपण स्वतःच पाहतो, वळूचे आपल्याकडे फोटो असतात आणि जन्मल्यानंतर आपण त्या वळूची तुलना करू शकतो। व त्याची नागपुडी, तिचा कलर कुठला आहे, वासराला काय कलर आला आहे, शेपटाचा गोंडा आहे त्याला काय कलर आहे बापाला, आता वासराला काय आला आहे, त्याच्या नक्या कशा आहेत, त्याचे कान कसे आहेत, त्याचा बांधा कसा आहे, त्याचा चौक कसा आहे, ह्याच्यावरून आपण वासरू जन्मल्यानंतर डिपेंड करू शकतो की त्याचं बापाचं त्यामध्ये किती % गुण आलेत। त्याची आई तर आपल्या समोर असते आणि बाप आपण त्यावेळेस फोटो काढलेले असतात किंवा वैयक्तिक समोर जाऊन बघितलेला असतो किंवा नंतरही जाऊन वळूवाल्याच्या घरी तो बघू शकतो आपण। त्यावर बऱ्याचशा गोष्टी आपण तुलना करून ठरवू शकतो की त्या बापाचं गुण त्या वासरामध्ये किती % आलेत। धन्यवाद सर। आपण आता या गायीकडे जाऊया, तिची माहिती घेऊया। सर, आता आम्हाला या गायीबद्दल माहिती द्या। आता ही गाय पाहिली ना तर हिचा बांधा जरी छोटा असला तर हिचं जर तुम्ही दुधाच्या लाईन वगैरे बघितल्या, शिरा वगैरे बघितल्या तर ही गाई सुद्धा दिवसाला 9-9.5-10 लिटर दूध आपण हिचं काढलेलं आहे या गाईचं सुद्धा। आता ही साधारण एक 7-7.5 महिन्याची गाई गाभण आहे। या गाईचं मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे ऑपरेशन केलं, आपल्याकडे 2 वेत झाल्यात, तर तिचं आपण ऑपरेशन केलं, तिच्या पोटामध्ये पैंजण गेलं। ओके। हां, तिने पैंजण कुट्टी मशीनमध्ये जे आमच्याकडं कामाला होते त्यांचं चुकून पैंजण त्यामध्ये गेलतं आणि ते पैंजण खाल्लं होतं। नंतर आम्ही तिची सोनोग्राफी वगैरे केली आणि त्यानंतर तिच्या पोटातून पैंजण काढलं। त्यानंतर आमच्याकडं 2 वेत झाली आणि तिसऱ्यांदा काही गाभण आहे आत्ता आणि तिला कुठलाही काही त्रास वगैरे नाही आहे।
आता सर एक गोष्ट इथं थोडीशी दुधाच्या व्यतिरिक्त मला विचारायचं की आपण या पैंजण किंवा तिच्या पोटात जी गोष्ट गेली होती तर पोटात एखादी गोष्ट गेल्यानंतर कुठल्या अडचणी कसं कळलं किंवा कुठल्या अडचणी फेस केल्या आणि ते ऑपरेशन असंच करून का काढायचं ठरवलं? कारण आम्ही असं पण ऐकलंय की परत तोंडावाटे किंवा कसं बिना ऑपरेशन करता पण काढतात. मग काय त्या काळामध्ये तुम्ही रिसर्च केला? तर काय झालं, आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला. गाई म्हणजे गाईला टेम्परेचर यायचं अधूनमधून, गाई फुगायची. मग आम्ही डॉक्टरांना दाखवल्यानंतर ते समजलं की हिने काहीतरी लोखंड वगैरे काहीतरी खाल्लं असेल, पोटामध्ये काहीतरी असेल. तर मग आम्ही हिला सोनोग्राफी केली या गाईची. सोनोग्राफी केल्यानंतर त्यामध्ये ते असं आढळून आलं की काहीतरी जड वस्तू आहे आणि म्हणजे पोटातून नळी वगैरे घालून तर ती फुगली वगैरे असेल तर ते लोखंड वगैरे म्हणजे लवचंबूक वगैरे सोडतात आणि ते काय करतं की ते पुढं किंवा इकडं तिकडं सरून देत नाही आहे, पण ते पोटामध्ये तसंच ठेवतं. त्याचं भविष्यात काय होतं की फुगणं वगैरे, टेम्परेचर येणं, हे अधूनमधून गोष्टी चालू होतात किंवा रवत व्यवस्थित न होणे. तर आम्ही मग ते म्हटलं की ती गाई 8व्या महिन्यात गाभण होती आणि वासरू असं आतमध्ये हलत होतं ऑपरेशन करताना. पण आम्ही हे केलं की म्हटलं ठीक आहे, डॉक्टरांनी सल्ला दिला की जर तुम्ही ऑपरेशन केलं तर काही तिला त्रास वगैरे होणार नाही आहे. म्हटलं भविष्यात त्रास होण्यापेक्षा आम्ही ते ऑपरेशन करून घेतलं. म्हणजे गाभण काळामध्येच केलं आपण? गाई 8 महिन्याची गाभण होती त्यावेळेस तिला नंतर व्यवस्थित झाल्यानंतर तिला खोंड झाला. आता खोंड आम्ही विकलेला एक 7-8 महिने झाले. ज्यावेळेस ते पैंजण गाईच्या पोटामध्ये होतं त्या काळात गायीनी तिच्या रवण करणं असेल किंवा वैरण खाणं असेल याच्यात काही फरक होता? बराच खूप फरक होता. गायीनी म्हणजे सकाळी जरी वैरण वगैरे खाल्ले तर संध्याकाळी गाई कुचमून बसायची, टेम्परेचर वगैरे यायचं, रवत वगैरे फिरत नसायचा. तर मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून अजून एक माहिती तुमच्या समोर आलेली आहे मंडळी. गाय जवळपास 8 महिन्याची गाभण होती. 8 महिन्याची गाभण असताना तिचं ऑपरेशन करून पोटामध्ये गेलेलं लोखंड किंवा जे पैंजण होतं ॲक्च्युली ते त्यांनी बाहेर काढलं. कशा पद्धतीने? तर त्यांचे जे रेग्युलर डॉक्टर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली. खरं तर हा सल्ला त्यांनी आपल्या सर्वांसाठी खूप मार्गदर्शनाचा आहे. गाभण काळात अशा प्रकारचं ऑपरेशन करून गाई आणि वासरू सगळं व्यवस्थित असणं याच्यासाठी देखील हे अनुभव आपल्यासमोर कायम असणं मंडळी गरजेचं आहे. आता ही साधारण 4 महिन्याची गाई गाभण आहे ही कालवड. आता हिचं बघा, 4 महिन्याची गाभण असतानाच आत्ताच्या दुधाच्या लाईन दिसायला लागल्यात. तर ही दुधाळ वंशावळाची जी जे म्हणतात ना आपण, तिचे पारख करणे किंवा गुण किंवा कशी निवड करायची, तर तुम्ही आत्ताच बघू शकता की गाई अजून पहिल्यांदा वेलीसुद्धा नाही आहे. फक्त 3.5-4 महिन्याची गाभण आहे आणि आत्ताच तिचे दुधाच्या लाईन दिसायला लागल्यात, उमटायला लागल्यात पोटाखाली. आता सर, ही कुठल्या गाईची पैदास आहे आपल्या दावणीच्या? ही या गाईची पैदास आहे, 2 नंबरच्या गाईची पैदास आहे. आता पलीकडच्या कालवडींबद्दल माहिती द्या सर आम्हाला. ही कालवड आहे ही तुकाराम बुवा जाधव त्यांचा जो कानकात्रा आहे, गाजरी धनगरी खिल्लार, त्या बैलाची ही पैदास आहे. तो आदत असताना म्हणजे 1 वर्ष झालं, आत्ता बी तो 4 दाती साधारण झाला असेल. तर ही आम्ही आमच्या आदत कालवडीला तो बैल भरला होता, तर त्याची ही पैदास आहे. साधारण 1 वर्ष वयाची कालवड आहे आत्ता. तर सर, मला आता एक विचारायचं आहे की त्या गाईला देखील चांगलं दूध आहे. आता ह्या कालवडीला दुधाचं कसं रेशो राहील? ही कालवडीची आम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने संगोपन केलंय. तर आम्ही हिच्याकडून एक 3ऱ्या-4थ्या येताला 12 लिटर दूध देण्याची अपेक्षा ठेवतो या, आणि आम्ही त्या पद्धतीने तसं तिला खुराक वगैरे आहे आणि तसं आम्ही तिची जोपासना करतो या. कारण तिच्या आईने 8.5 लिटर पहिल्याच्या वेताला दूध दिलं आणि बैलाची ही निवड चांगली केली आम्ही, आणि तशी ही कालवड बी तशीच आहे. त्यामुळं आम्ही अशी अपेक्षा ठेवली आहे की हिचं लाईव्ह करायचं. साधारण 3ऱ्या किंवा 2ऱ्या वेताला ही 11.5-12 लिटर दूध देईल असं आम्हाला, म्हणजे आम्ही हिच्याकडून अपेक्षा ठेवतो तशी. सर, पलीकडे कालवड बघतोय की तिला लंपी देखील होऊन गेलेला आहे. तर तिचं काय, कुठल्या बैलाची पैदास आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लंपी आपल्या वासराला झाल्यानंतर पुढील भविष्य काळात त्याला कुठले प्रॉब्लेम ते वासरू फेस करू शकतं का? की आता दुधाच्या बाबतीत किंवा त्याच्या वाढीच्या बाबतीत असं काही? हो, वाढीच्या बाबतीत 100%. आता हे 2 महिन्याचं वासरू असताना हे स्वप्नील फडतरे पुशेगाव त्यांचा जो हरणा बैल आहे, खोंड आहे, वासरू आहे, तर वळू आहे सॉरी, तर त्या बैलाची ही पैदास आहे.
तर ही लंपीला झालता 2 महिन्याच्या असताना, म्हणजे झोपूनच होती ही पूर्णपणे. एक साधारण 15-20 दिवस झोपून होती. तिला आम्ही ज्यूस वगैरे पाजून म्हणजे तिचं नशीब की ती राहिली. तर ही जी वाढ खूप खुंटली. तर ह्या कालवडीपेक्षा ही 3-4 महिन्यांनी मोठी आहे. पण पाहिलं तुम्ही दोन्ही कालवडीमध्ये अंतर, तर तिची लंपीमुळं तिचा फरक पडला की तिची वाढ थोडी कमी झाली. ओके. लंपीचा इफेक्ट होतो त्यावरती. तसं पाहायला गेलं तर सर वासरू देखणं पण खूप मस्त वासरू येते कालवड. तर मंडळी अशा पद्धतीने आपण सरांच्या दावणीला असलेल्या कालवडी असतील, गायी असतील, त्यांच्या संदर्भातली माहिती घेतली. आता त्यांच्या दावणीला अजून एक आदत खोंड देखील आहे, परत बरीचशी वासरं देखील आहे. आपण आता त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांची माहिती घेऊया मंडळी. तर मंडळी आता आपण गायींबद्दल माहिती घेतली, आता त्यांच्या दावणीला असलेलं एक आदत खोंड आहे त्याची माहिती घेऊया. हा साधारण 17 महिन्याचा खोंड आहे. आता 17 महिन्याचा. ती जी 11.5 लिटर गाई दूध देते तिचाच हा मागच्या वेताचा खोंड आहे. तर हा खोंड आम्ही सध्या विचार करतोय, म्हणजे तो असा रेसला आता पळतोय बी. आम्ही 4-5 वेळा ट्रायल बघितली रेसलसाठी घेण्यालता, तर तो पळतोय बी. पण जर भविष्यात जर कोणाला ब्रीडिंगसाठी पाहिजे असेल तर असं वळूवल्यांसारखं न करता माफक दरामध्ये जर कोण चांगला सांभाळणार असेल आणि जर दुधासाठी ब्रीडिंग करणार असेल तर आपण त्यांना हा देऊ शकतो. म्हणजे मला सर एक विचारायचं की ह्याच्या आईला चांगलं दूध आहे, तर ह्याच्यापासून होणाऱ्या वासरांना देखील चांगलं दूध मिळू शकतं. तर मंडळी एक महत्त्वाची माहिती सांगायला गेलं तर एक जातीवंत दुधाच्या वंशावळीतलं की ज्याच्या आईचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जवळपास 10 ते 11 लिटर आहे ना, 11.5 लिटर आईचं दूध आहे. तर त्या म्हणजे आपण ते सकाळी दूध काढलं तीच गाय, तिच्या शेजारची. तर मंडळी ह्या गाईचं हे वासरू असताना, खोंड असताना आवर्जून वळू म्हणून तुम्ही नक्कीच याचा विचार करावा. आपण आता त्यांच्या दावणीला असलेल्या इतर वासरांकडे देखील जाणार आहे. सर मला थोडंसं अजून एक विचारायचं आहे. आता आपण गायींचं खुराक किंवा ह्या गोष्टी पाहिल्या तर गायींच्या आणि या वासराच्या ह्याच्यात काही वेगळं वापरलं जातं? नाही, यांना फक्त आपण म्हणजे जे त्यांना नंदनचं गोळी देतो, फक्त यांना रेसर म्हणून सेम त्याच टाईप गोळी आहे रेसर म्हणून, तर ते ती गोळी आपण यांना देतो. असं वेगळं काहीच नाही आहे. मग आता मला एक विचारायचं की आता तसं पशुखाद्य जर घ्यायला गेलं तर आता भरपूर कंपन्या आहेत, पण एखाद्या कंपनीचं आपण जेव्हा नवीन घेतो तेव्हा वासरांनी किंवा गायीनी ते नीट खाल्लं, चवीनी खाल्लं आणि एखाद्या महिन्याभरात त्याच्या अंगावर त्याचा रिझल्ट दिसायला लागला की मग आपण ते कन्फर्म करतो की हे वापरायचं. ते लगेच लक्षात येतं. आता इथं आपल्याकडे आहेत वासरं जे काही खातात, तर त्यांच्या आताच ते दिसून येतंय की त्याचा इफेक्ट त्यांच्या बॉडीवरती होतोय. सर आता एक गोष्ट अजून एक विचारायची, आपण तो खोंड पाहिला की तो पण दुधाची वंशावळ असलेल्या गायीची पैदास आहे. हा पण आम्ही आता सकाळी पाहिलं की ह्याच्या आईला पण भरपूर दूध आहे. ह्याचं काही नियोजन आहे सर? आता त्याचाच भाव आहे त्या आणि त्याच गायीचं वासरू आहे. हे आत्ताच्या वेताचं आहे. ह्याचं वय साधारण एक 3.5-4 महिन्याचं वासरू आहे. पण आत्तापर्यंत आम्ही पाहिलं की सर्रास की वळूचे वासरामध्ये 75 ते 80% गुण येतात आणि आईचे 25 ते 20% गुण येतात. पण हे जर पाहिलं तर याचा बाप जो आहे तो काळेबाग आप्पा माळशिरस, त्यांचा जो सोन्या आहे काळ्या कलरचा धनगरी खिल्लार, तर तो आम्ही त्या गाईला भरला होता याच्या वेळेस. पण यांनी जर पाहिलं तर गाईचं 90 ते 95% गुण या वासरामध्ये आलेला आहे. आणि बैलाचं पाहिलं तर तसं एवढं काहीच नाही आहे. तर ह्याची आई 11.5 लिटर कन्फर्म दूध देते. तिचे तुम्ही दुधाचे शिरा वगैरे सर जर पाहिलं बांधा तर पाहू शकता किंवा कन्फर्म होऊ शकतं की ती गाईने तेवढं दूध दिलं असेल. आणि हा जो वासरू आहे तर हे साधारण एक 3.5-4 महिन्याचं वासरू आहे आत्ता. तर हे आम्ही भविष्यात वळू म्हणून ह्याला आम्ही ठेवू शकतो किंवा कोणाला पाहिजे असेल तर तेही पाळू शकतात किंवा घेऊन जाऊ शकतात. तर साधारण हे आता पेतय, हे 3.5-4 महिन्याचं वासरू आहे आणि गाय त्याच्यावर आता गाभण आहे. तर यामध्ये गायीचे 95% म्हटलं तर चालेल, सर्व गुण आलेले आहेत. ओके सर, आता आम्हाला जरा पुढची पण बरीचशी वासरं आहे त्यांची माहिती द्या सर. हे कुठल्या बैलाचं वासरू आहे सर? हे भिंगेवाडी, हे आटपाडीचे इथले भिंगेवाडी आहे ना, त्यांचं जे शेख आहेत नजीर शेख, त्यांच्या तो खाजा बैलाचा तो बैल आहे सिद्धापूर ब्लड लाईन, त्या बैलाची पैदास आहे ही.
तर हे वासरू जास्त बुजार चपळ आहे असं म्हणूया का सर? हा, हे खूप गरम वासरू आहे, खूप बुजार आहे, खूप चपळ आहे आणि हे देखणं बी खूप आहे, कारण त्याचा बाप बी खूप देखणं आहे. फक्त थोडा बांधा ह्याचा लहान आहे, कारण हे जे वासरं पाहिली तर हे चारही वासरं एक दिवसाचा फरक आहे. 4 दिवसामध्ये आपल्या 4ही गायी वेलत्या. ओके. आता एक गोष्ट विचारायची झाली तर सर, आता जेव्हा हा वळू निवडला किती किलोमीटर अंतर असेल तेव्हा? हा वळू साधारण आटपाडी आमच्यापासून साधारण एक 85 ते 90 किलोमीटर आहे सर. ओके सर, आता आम्ही हे काळे एक वासरू पाहतो, त्याची एक माहिती द्या आम्हाला. त्याला तिकडे घेऊन जा. हे माऊली माने उमर पाग त्यांच्या शंभू बैलाची पैदास आहे. साधारण हे वासरं सगळी 1 महिन्याची वासरं आहेत. आता यांना गाई येऊन 1 महिना झालेला आहे. तर हे पूर्ण काळ्या कलरचं कपिला आमच्याकडं वासरू तयार झालेलं आहे. एक गोष्ट जर सर विचारायची आली तर एका महिन्यात जवळपास 4 वासरं झालेली तुमच्या इथं, मग एक 2 दिवसाच्या फरकाने, एक दिवसाच्या फरकाने झाली. तर एक विचारायचं की गाई माझावर एकाच दिवशी आपण 2 गाई नेलेल्या आहेत का भरवायला कधी? हो, 2 गाई म्हणजे आम्ही गाई भरवायला नेत नाही, तर आम्ही वळूवाल्यांनाच आपल्याकडे घरी बोलवतो. जे त्यांचं काय असेल ट्रान्सपोर्टिंग चार्जेस आणि जे काय वळूचे चार्जेस तर ते आपण इथंच देतो आणि वळू आपण इथंच बोलवतो. आता एक गोष्ट विचारायची झाली तर वेळ, तुम्ही पण कामधंद्यातनं शेतीतनं वेळ काढून गाई एवढ्या वळूकडे घेऊन जाणं किंवा वळू इकडे बोलवणं, हे नियोजन कसं काय? म्हणजे तुम्ही इथं ते सिस्टमॅटिक सर्व बसवलेलं आहे का काय केलंय की जेणेकरून हा वेळ तुम्हाला की योग्य वळू किंवा वळूकडूनच सिमेंट न भरता वळूकडून गाय भरून घेणं, की कसं ताळमेळ साधता कामाचा? काय करतो की आमच्या लक्षात येतं, आम्ही रोज सकाळ संध्याकाळ गायींपाशी असतो. आम्ही सगळे आमच्या घरातली सगळी फॅमिली आम्ही करतो आणि आमच्या ते लक्षात येतं की गाई माझावर आली किंवा गाई माझावर कधी येईल, फुल माझावरती गाई कुठल्या दिवशी येऊ शकते. कारण आम्ही रोज त्यामध्ये असलं की आमच्या लक्षात येतं की आज गायीनी थोडं बसले असेल तर आज उद्या परवा ही गाई कधी माझावर येऊ शकते. तसं आम्ही त्या आधीच वळूवाल्यांकडे मी सुट्टीत वेळ काढून वळूवाल्यांना भेटून आलेला असतो. वळूवाल्यांना कन्फर्म केलं असतं की बाबा आमची गाई 15 दिवसात येईल, तुम्हाला कॉल केला की या तुम्ही वेळ काढून. तर त्यांना तशी रिक्वेस्ट केल्यानंतर तर पुष्यगावचे स्वप्नील फरतरे झाले, तुकारामबुवा जाधव फरतरवाडी म्हणजे पुष्यगावचे ते झाले, अनिल जाधव घेरडी, परत राजू बाबर ते कर्नाटक जगवी, तिथून सुद्धा ते आपल्याकडे राजा वळू निवर्गी खानीचा घेऊन आलते. नंतर हे माळशिरसचे काळेबाग आप्पा झाले. जेवढे काही वळूवाल्यांना आम्ही बोलवलं रिक्वेस्ट करून तर ते आपल्यापर्यंत आले आणि वळू भरला आपल्या गाईला. ओके. तर मंडळी, या मुलाखतीच्या ह्याच्यातली एक गोष्ट जर विशेष जर म्हणली तर बरेचसे जवळपास 99% वळू हे त्यांनी रिक्वेस्ट करून वळू मालक हे दावणीला बोलवले की ज्याचा फायदा हा गायींचा प्रवास वाचतो. गाय योग्य ती योग्य तेव्हा भरलेली असते तेव्हा ती कन्फर्म गाभण राहणे, या बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून सरांकडून घेतली. आता सरांच्या दावणीला अजून 2 वासरं आहेत, तर त्यांची माहिती आपण घेऊया. सर, तर आम्हाला एक गोष्ट सांगा की आता हे एक वासरू आणि हे एक वासरू पाहतोय, तर कुठल्या बैलांची वासरं आहे ती? आता जे आपण पाहिलं की गाई जी आपली 10.5 लिटर आपण सकाळी 10 लिटरचं लाईव्ह केलं तर त्या गाईचं हे वासरू आहे आणि हे वासरू आणि हे वासरू म्हणजे एकाच दिवशी 2 गायी आपण भरल्या होत्या. तुकारामबुवा जाधव फरतरवाडीचे ते त्यांचा कान तुटका जो वळू आहे तो वळू घेऊन आपल्याकडे आलते आणि 2 गायी माझावरती होत्या, तर 2 गायी आपण भरल्या होत्या एकाच दिवशी. आणि ही एक झालेलं वासरू आहे तिला आणि हे एक झालं, अशी 2 वासरं आपली झालेत. ओके. ही दोन्ही त्या एकाच बैलाची आणि एका दिवशी भरली होती, फक्त जलमताने एक दिवसाचा फरक पडला त्यांच्यामध्ये. ओके. तर याच्यामध्ये सर आता आपण सकाळी पाहिलं की वासराला पण आपण दूध पाजलं आणि आपण जास्त दूध असल्यामुळे स्वतः पण काढलं. किती लिटर दूध आपण वासराला पाजलं आणि किती लिटर दूध आपण काढून घेतलं? तर दिवसभरात आपण साधारण 5 लिटर दूध वासराला म्हणजे 5 लिटरपेक्षा जास्त हे करतो, कारण आपण आता जे दूध काढलं त्याचा दुसरा पाना आपण काढलेला नाहीये, फक्त जे 2 सडामधनं पहिला पाना होता ते आपण पूर्णपणे काढून घेतलाय आपल्यासाठी आणि त्यामध्ये दुसरे 2 सड आणि बाकीचा जो काही पाना आहे तो आपण वासराला पाजलाय. आता तुम्ही जर पाहिलं तर हे 2 वासरं एक दिवसाचा फरक आहे आणि एकाच वळूची पैदास आहे, फक्त गायी बदल आहे.
तर ही गाय जी आहे ती देखणी सुंदर गाय आहे, काटक तिचं हे वासरू आहे. आणि हे जे वासरू आहे ते ही आपली घरची म्हातारी गाय आहे, 19 वर्षाची तिचं वासरू आहे. तर तुम्ही पाहता की हिचं आपण रोज दिवसाला 5 लिटर दूध काढतो आणि हिचं एकही टिपका दूध काढत नाही. आणि जर पैदास पाहिली तुम्ही तर हिचं दिवसाला आपण निम्म दूध काढून सुद्धा 1 दिवसाच्या फरकाचं वासरू आहे. तुम्ही फरक बघू शकता. एकाच वळूची पैदास, दोन्ही जातीवंत गायी आहेत, फक्त दूध आणि त्यामुळं जो काही इफेक्ट आहे तो. तर धन्यवाद सर. ॲक्च्युली मंडळी आपण आता एकाच वेळेस जवळपास मालकाच्या दावणीला 4 वासरं पाहतोय आणि ही 4ही वासरं एका जातीवंत वासरांची पैदास घेण्याचा प्रयत्न या मालकांनी केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गाईला, या वासरांच्या आईला दूध देखील चांगल्या प्रमाणामध्ये आहे. याचं उत्तम उदाहरण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून लाईव्ह मिल्किंग देखील केलं. आणि लाईव्ह मिल्किंग करण्याचा उद्देश पण हाच होता की बऱ्याचदा आपण लाईव्ह मिल्किंग करतो त्यावेळेस ती गाय किती लिटर दूध देते हे प्रत्यक्ष खरं तर पाहता यावं. लोकांना देखील महत्त्व पटलं पाहिजे की किती प्रमाणात दूध हे खिलार गाई देखील देत असते. आणि या दावणीची आज विशेष गोष्ट म्हणली तर त्यांनी मेन गोष्ट की दूध हे स्वतःच्या घरात वापरण्यासाठी देखील हे केलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसऱ्या दूध कलेक्शनची गाडी आली होती त्याला देखील दिलेलं बघितलं की ही सर्वात मोठी किंवा अभिमानाची गोष्ट आहे ही देखील म्हणूया आपण. आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पुन्हा एकदा सरांना खुराक आणि वैरण ही कशा पद्धतीने नियोजन करता या संदर्भातली थोडक्यात माहिती मंडळी त्यांच्याकडून घेऊया. तर मंडळी आता खरं तर या मुलाखतीच्या सुरुवातीपासून दूध असेल, जातीवंत गाय असेल, कालवड असेल आणि एखाद्या वळूकडून गाय का भरून आणली पाहिजे, जातीवंत वळूच का निवडले पाहिजे या संदर्भातली ही खूप सुंदर मुलाखत आपण सुरुवातीपासून पाहत आलो. आणि गाय निवडताना ती कशी निवडली पाहिजे, तिची दुधाची कॅपॅसिटी किती आहे, काय आहे, त्या प्रमाणात कोणती गाय निवडली पाहिजे या संदर्भात माहिती पाहिली. आता या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण एक्झॅक्ट काय काय खुराक असेल, वैरण असेल, कुठून विकतची आहे, घरची आहे का, कसं काय काय ही माहिती घेऊया. सर आम्हाला थोडंसं सकाळपासून संध्याकाळचं नियोजन आणि खुराकात, वैरणीत किंवा आपण विकतची काय काय टाकतो ते थोडंसं आम्हाला सांगा की जेणेकरून आमचा शेतकरी, आपला हा शेतकरी देखील त्याच्या परीने त्याला जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करेल. आता पाहिलं तर आमचा शेतामध्येच घर आहे आणि घराच्या समोरच आमचा हा गोठा आहे. आम्ही साधारण 5-5:30 वाजता आमची सगळी फॅमिली उठल्यानंतर शेण झाडून लोटून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्यानंतर गायींना आम्ही नंदन जे पशुखाद्य आहे गोदरेजचं ते साधारण एका गायीला आम्ही अर्धा ते पाऊण किलो टाकतो. सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाईम आम्ही त्यांना खुराक देतो. आणि आमच्या शेतामध्ये जे काय म्हणजे पावसाळ्यामध्ये जे हिरवा चारा असतो ते जर पाहिलं तर आम्ही फेब्रुवारीपर्यंत म्हटलं ना, फेब्रुवारीपर्यंत तर आमच्याकडं तो हिरवा चारा असतो. आणि राहिलेले 3 महिने मार्च, एप्रिल, मे तर यामध्ये आम्ही मुरघास करून ठेवतो. हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आम्ही मक्याचा मुरघास किंवा वाड्या म्हणजे जर मार्चमध्ये असेल तरी आम्ही वाडं वगैरे विकत घेऊन ठेवतो आणि तोच आम्ही गायींना खुराक देतो. असं वेगळा असा काही खुराक नाही आहे. पावसाळ्यामध्ये हिरवा चारा, उन्हाळ्यामध्ये मुरघास. आता अजून एक महत्त्वाची सर गोष्ट विचारायची झाली तर प्रत्येक जण म्हणतो की गायीला पशुखाद्य किंवा तिला जे एक्स्ट्रा लागणाऱ्या गोष्टी त्या तिच्या गाभण काळातच शक्यतो दिल्या पाहिजे. तर तुम्ही ते वर्षभर सायकल कंटिन्यू ठेवता का कसं? आम्ही वर्षभर सायकल कंटिन्यू ठेवतो आणि मधून अधून आम्ही मिनरल मिक्सचर, जनतासाठी हायटेक वगैरे इंजेक्शन हे आमचे 3-3 महिन्याला डोसेस चालू असतात. आणि मिनरल मिक्सचर जर पाहिलं तर आम्ही साधारण 3-4 महिन्यातून 1 महिना खुराकात देतो. 1 चमचे आम्ही टाकतो. ह्याच्या व्यतिरिक्त असं वेगळं काहीच नाही आहे. आणि जर तुम्ही सर्रास ह्या गोष्टी जर आहे अशा ठेवल्या तर गाई वेल्यानंतर साधारण 1 ते 1.25 महिन्यामध्ये गाई माझावरती येते. मग त्यानंतर जर तुम्हाला आम्ही साधारण ती गाई 3 माज म्हणजे 2 माज नंतरचे मोडून म्हणजे ते साधारण 21 ते 7 दिवस 3 माजाचे आणि गाई महिनाभर जर पकडलं तर ते पहिले 1 महिना असे साधारण आम्ही 3 महिन्यानंतर गाई परत भरवतो. आणि गाई भरवण्याच्या आधी वळू इथं जर बोलवण्याच्या अगोदर आम्ही डॉक्टरांकडून तिची पिशवी वगैरे एका माजाला चेक करून घेतो किंवा कडक वगैरे आहे का, सूज आहे का, इन्फेक्शन वगैरे काय आहे का. डॉक्टर जर म्हटले क्लिअर आहे तर आम्ही वळू बोलवतो आणि वळू भरतो. म्हणजे प्रत्येक वेळेस गाई माझ्यावर आली, भरायची वेळ आली की आपण पिशवी चेक करू गर्भाशयाचं चेक करून घेतो डॉक्टरांकडून आणि त्यांच्या सल्ल्यानुसार जर ओके असेल तर आपण वळूवाल्यांना रिक्वेस्ट करतो आणि मग वळू येऊन भरून जातात.
आणि आपण आता वासरू झालंय तर त्याच्यानंतर गाईचे किती मास सोडून कितव्या महिन्याला भरतो? साधारण गाईला जर असं खुराक असेल किंवा अशा पद्धतीचं जर सांभाळणे असेल तर गाई महिना ते 1.25 महिन्यामध्ये गाई पहिल्यांदा माजावी येते आणि त्यानंतर तो मास सोडून आपण अजून 2 मास सोडतो आणि गाई भरतो. कारण काय होतं की वासरांना 3 महिने जे आहे दूध ते 3 महिने पुरेपूर दूध जर भेटलं तर त्यांची जे काही संगोपन म्हणजे जे काय बॉडी स्ट्रक्चर आहे ती व्यवस्थित राहतं, वाढ चांगल्या पद्धतीने त्यांच्या शरीराची वाढ होती. म्हणून आपण 3 महिने गाई वेल्यानंतर वळू भरत नाही आहे. जे आहे ते जे पहिल्या दूध आहे ते 3 महिन्यापर्यंत त्यांना चांगल्या पद्धतीने आपण दूध पाजतो आणि त्यानंतर वळू भरतो. आता अजून एक गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर तुमची दिवसाची दिनचर्या असेल किंवा हे आता इथं आम्ही तुमच्या गोठ्यामध्ये खिलारच जास्त म्हणजे 99% खिलार, काही प्रमाणात तुमचं शेळीपालन देखील आहे, एक म्हैस पाहतोय. तर याच्या व्यतिरिक्त देखील इतर जनावरं आता बाकीच्या दावणीला पाहायला गेलं तर जर्शी असतील किंवा काय, तर ती जनावरं कधी नाही ठेवली का दावणीला? नाही, आमच्याकडे जर्श्या होत्या, च्या अगोदर जर्श्या खूप होत्या, आम्ही पाहिलं. आता तुम्ही जर्श्यांचं आणि खिल्लारचं जर पाहिलं तर साधारण म्हणजे वर्ष आता जर्सींच्या गायींचा दुधाचा भाव, त्याचं कष्ट, लागणारा चारा, पशुखाद्य, त्याची मेहनत, स्वतःच्या शेतामधून तो विकत असेल तर विकतचं जर पाहिलं आणि खिल्लार पाहिलं तर तुम्ही आता आम्हाला जे करायचं होतं ते साध्य आम्ही करतोय. पण तुम्ही जर हे दुसऱ्या पद्धतीने पाहिलं किंवा गाईला खून झाली आणि चांगल्या पद्धतीचं जर तुम्ही वळू गाईला भरवला असेल आणि त्याची जर चांगली पैदास झाली तर तुम्ही हे तुलना करू शकता की 10 जर्श्या सांभाळून त्याचं खुराक आणि सगळं वजा जाता तुम्हाला किती शिल्लक राहिले आणि त्याच्या अगेन्स्ट 10 जर्श्याचं जे काही चारा लागणार आहे ह्या चारा जर तुम्ही त्याचं पाहिलं आणि तुम्ही जर त्याचं तुलना जर देशी बरोबर केली तर त्या 10 जर्श्यांचा जो चारा लागणार आहे तर तुम्ही त्यामध्ये 20 देशी पाळू शकता आणि 20 मध्ये जर तुम्ही चांगला वळू दाखवून जर त्याची पैदास घेतली तर कितीतर पट जर्सीपेक्षा खिल्लारमध्ये नफा आहे तुमचा किंवा फायदा आहे. तर मंडळी, खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टींवर अभ्यास केला आणि त्यांनी इतर गोवंशापेक्षा खिलार का जास्त फायदेशीर आहे किंवा खिलारचा नफा किती मोठ्या प्रमाणात, बरेच जण म्हणत असतात की खिलारचा नफा फक्त एकाच गोष्टीमध्ये आहे. तर खिलारचा नफा हा फक्त एका गोष्टीमधून असेल तर त्याच्यामध्ये दूध असेल, शेण असेल, गोमूत्र असेल, परत तिची पैदास असेल आणि गाईचं महत्त्व असेल. या सगळ्या दृष्टिकोनातून आज खरं तर या दावणीला आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. मंडळी, ही मुलाखत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.